आजच्या दिशेने आपण जाणार आहोत एक नवीन सामना. पुनश्च एकदा नमस्कार मित्रांनो आणि सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. VCC उसरगर संघ आपण पाहतोय. टॉस त्याने जिंकला आणि विशाल म्हात्रे यांनी लगेच आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आणि आता त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा चालू आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद ठोंबरे आणि नॉन स्ट्रायकिंगला सरफराज. 4 षटकांची ही सुद्धा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात असू द्या या ठिकाणी पहिला सामना जय जलेश्वर वाडेकर संघाने जिंकलेला त्या संघाला बाय देण्यात आलेली आहे आणि हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्या खालोखाल तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक संघाला सेकंड राऊंड मध्ये खेळायचंय. साहिल लोंगले याही खेळाडूला विनंती राहील की आपण सुद्धा मंचावरती यायचे. आयोजकांच्या वतीनं आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक पहिला गोलंदाज तेजस. मॅच ऑन. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय फटक्यासाठी जागा बनवायची होती हर्षद ठोंबरेला, परंतु चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो तेजस गोलंदाज. पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलाय. अत्यंत चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आजच्या रजनीमध्ये आणि आता 2 मॅचेस आपण पाहिलेले आहेत. एक सामना जय जलेश्वर वाडेकर संघाने जिंकला. यानंतर किंजल 11 SBCC उमरोली संघाने सुद्धा नुकताच बाजी मारली आहे. त्याही संघाचं अभिनंदन आपण करू. लेग बाईज पंच दर्शवतात. या ठिकाणी आपण पाहतोय सलामीची जोडी हर्षद ठोंबरे. कोणी टीमचा हार्दिक पांड्या या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहतो शांत आहे. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर लेग बाईच्या रूपानं या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. संघाची धाबत संख्या 1 या अंकावरती. स्ट्रायकिंगला सरफराज. जांभिवली गावचं ऐतिहासिक क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यावरती चालू असलेला हा दर्जेदार क्रिकेटचा महासंग्राम आपण सर्वजण अनुभवतोय. गोलंदाज सज्ज तेजस. राईट अमोर द विकेटने बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल चालला मागे. मिस्टेक झाली आहे. लगेचच बॅकअप देण्यात आलाय. सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव भरधाव वेगाने या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. संघाची धाबत संख्या 2 या अंकाने पुढे चालली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो हाही सामना अत्यंत महत्वाचा. एका बाजूला खुनी संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली. अर्थातच आपण पाहतो या किंग ट्रॉफीचे सर्व आयोजक बेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकर या संघाला तुम्ही पाहतायत. चांगली मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता त्याचा बदसोक्त आनंद घेणारे आमचे सर्व तमाम लाडके प्रेक्षक. हो यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. वॅकेंट एरिया होती. क्षेत्र मोकळं पाहिले आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना बॉल चाललाय सीमा पार. या इनिंगचा हा पहिला चौकार. बार धाबा मिळाला. 4 बॅटिंग करत असताना टीम खुनी संघ आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धाबत संख्या इथून मात्र चांगली बनवावी लागेल कारण नुकताच 2 सामने आपण पाहिले असतील ज्यामध्ये धाबांची इन्व्हेस्टमेंट फार कमी पाहायला मिळाली आहे. लगेचच कमबॅक. गोलंदाज तेजसला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. बरीटनुसार षटक सुद्धा हाताळलं जातं आणि आता संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 7. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. स्ट्रायकिंगला फलंदाज सरफराज. चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यामध्ये ही मॅच सुद्धा तितकीच चांगली. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. परफेक्ट थ्रो पाहायला मिळालाय. फलंदाज झाला बाद आणि परतावा लागेल बॅटर सरफराजला. रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल. टीम श्री गणेश खोनी संघाला फलंदाज बाद.
पाहतो पहिला धक्का लागला, काही गरज नव्हती असा प्रश्न आता सर्वच पाठीराख्यांच्या मनामध्ये पडला असेल. 8 धावा आहेत. सेकंड साठी मात्र फलंदाज बाद झाला. 1 धाव जरूर धाव फलकापती जोडली जाईल. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि आता लगेचच ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक येत आहेत. संघाची धाव संख्या 8. स्ट्राईक इनला हर्षद, नॉन स्ट्राईक इनला करण. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल जरूर. आणि अगदी आपण पाहतो आता मॅचेस दिलेल्या वेळेनुसार सातत्याने आपण पाहतो परफेक्ट या ठिकाणी अगदी प्रत्येक संघ वेळेच्या आत या ठिकाणी रिपोर्टिंग करतायत. पहिला सामना थोडासा डिले झाला परंतु त्यानंतर आता मात्र मॅचचा रिधम तुटत नाहीये. चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली गाव, ग्रामस्थ मंडळ जांभिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक, शानदार आणि रुबाबदार पर्व. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज चला विनंती राहील केवळ 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके हाताळायची आहेत. त्याच्यावरती सुद्धा लक्ष केंद्रित करा. ओव्हर द विकेटने ज्या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज झाला बाद आणि आता कॉट तरी संघ थोडस डगमळलेला पाहायला मिळाला. बॅकफुट वरती श्री गणेश कोहली संघ. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिकाला. पहिल्या बॉलवरती एक मोठी विकेट त्याने प्रस्थापित केली आहे. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका प्रतिमे बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा इथे मात्र मिळतील. श्री गणेश कोहली टीमला 4 हा आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. बस लागणार आहे त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते आणि तशीच वेळ आता मात्र बदलावी लागणार आहे. कारण सुरुवातीला धावा नाही आहेत आणि आता त्या धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मात्र चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे. संघाची धाबा संख्या फलकावरती 4 ने पुढे चालली आहे. ती 12 या अंकावरती आणि लगेचच डॉट बॉल गोलंदाज ऋतिक सुद्धा कमबॅक करतायत. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर गुड लेंथ वरून चेंडू थोडंसं खाली राहिलेला आहे. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललेला आहे. विशाल मात्रे चेंडूला गॅदर करतायत. डॉट बॉल. याच दरम्यान सन्माननीय हनुमानजी ठोंबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं बलपूर्वक स्वागत जांभिवली नगरीमध्ये. सहर्ष बलपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल बाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. चेंडू ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडंसं दूर राहिला आणि याच दरम्यान आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल बॅटिंग करत असताना टीम खोनी संघाला. खास करून खोनी संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय हनुमानजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं बलपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज ऋतिक राईट अमोर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला बनवलाय. बॉल चालला डीप मध्ये. ऑन साइडला आपण पाहतोय शतरक्ष पोहोचले तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि 2 धावा भरधाव वेगाने कम्प्लीट होत आहेत. धावा येणं गरजेचं. धावा कशा का होईना परंतु या मॅच मध्ये धावा बनवायचे किमान 35 ते 40 धावा जरी बनल्या गेला तर एक फायटिंग टोटल 4 षटकांच्या मॅच मध्ये बनवू शकते. हे चांगलं माहिती आहे टीम श्री गणेश खोनी संघाला.
संघाची धावा संख्या षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. 15 धावा संख्येवरती पोहोचलाय खोनी संघ या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे संपर्क व्यवस्थित नाहीये आणि आता बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंड लाईनर. हा 22चा चौकार. रन्स मिळतात 4. आपण पाहतो 22चा चौकार. नशिबाची जणू काही साथ मिळते बॅटिंग करत असताना टीम खोनी संघाला, कारण जो संघ अडचणीत होता त्या संघाला धावांची नितांत गरज होती आणि आता त्या धावा सुद्धा मिळतात. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 19 धावा धाव फलकावरती आहेत. 9.50च्या गतीनं या धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला 2 फलंदाज लवकर गमावल्यानंतर आता मात्र जिम्मेदारी घेतली आहे बॅटिंग करत असताना करण आणि त्याच्या साथीनं आकाश. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बॅलन्स. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती निकित पाटीलला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक 3 मध्ये VCC उसरकर संघ. टॉस जिंकल्यानंतर त्याच्यावरती आपण पाहतो अंमलबजावणी चालू आहे आणि आता चांगली गोलंदाजी आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल राहिलं, ज्यामध्ये तेजसने फक्त आणि फक्त केवळ 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतो त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली, परंतु यष्टीरक्षक बीट झाल्या कारणास्तव त्या 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात. तिसऱ्या षटकामध्ये निकित हा गोलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक इनला करण. गोलंदाज सज्ज. राईट अमोर द विकेट. हो, फ्लाईट देण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, परंतु पंच सांगतात की दिशा खराब आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव जरूर मिळेल. खेळाचं पहिलं सत्र आहे. कोणत्याच प्रकारचा दबाव नाही आहे दोन्ही संघांवरती आणि आपण पाहतोय दबाव मुक्त खेळ मैदानावरती सध्या तरी चालू आहे. धाव संख्या 20 या अंकावरती आहे. अतिशय सुंदर देखणं आयोजन. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतका सुंदर आयोजन आपण पाहतो. क्रीडानगरी तुम्हाला पाहायला मिळेल. रेल नील एक ग्राउंड तुम्ही पाहतायत. ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो नॉन स्ट्राईकिंगला डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आला विशाल मात्रे यांच्या वतीनं, परंतु फसवी गोलंदाजी होतीये. नॅचरल अँगल क्रिएट करतात. अगदी आपण पाहतो चेंडूला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता. अगदी आपण पाहतो मध्यम पेसर गोलंदाज निकित पाटीलकडे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतात. ऋतिकने मात्र टिपली असेल. मिड विकेटला नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. धक्का तिसरा लागेल. टीम श्री गणेश खोनी संघाला फलंदाज बाद. आंबी पाहायला मिळाला नाहीये. बिस्टामिक होतं आणि या दरम्यान सन्माननीय संदीप दादा ठोंबरे यांच्या ठिकाणी आगमन झाले खोनी गावचे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली या संघाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ जांभिवली यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत सर्वच पाहुण्यांचं. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. निकित पाटील दर्जेदार गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू जणू काही दिशेपासून भरकटल्यानंतर कमालीची गोलंदाजी होते, परंतु आता या ठिकाणी बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हस्त्यांच्या पाठीमागे बॉल सीमा पार.
काहीतरी आर्ग्युमेंट करतात आमचे विशाल म्हात्रे, परंतु तो नियम सध्या तरी या स्पर्धेमध्ये लागू नाही आहे. लक्षात असू द्या, जो काही निर्णय ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी देत आहेत तोच निर्णय तुम्हाला सुद्धा ग्राह्य करावा लागणार आहे. अत्यंत महत्त्वाची सूचना लगेचच आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. खऱ्या अर्थाने जी चर्चा मैदानाच्या मध्ये खेळाडू आणि ऑफिशियलच्या माध्यमातून होत असते त्याच्यावरती लक्ष आमचे संपूर्ण आयोजन कमिटी केंद्रित करते आणि त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा होत असते. कारण बदलापूर बांगणी ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा खेळवतोय. लक्षात असू द्या, ते नियम सर्व या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. ओ यावेळेस आणखीन एक फटका प्रतिम पाहायला मिळाला. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, जणू काही जमिनीला गुदगुल्या करत आणि गवताच्या गालिचेला आग लावत बॉल चाललाय सीमा पार. रस मिळताय 4. पाहतो पिंपळघर गावची उपसरपंच आदरणीय राकेशजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती राहील की सन्मानपूर्वक आपण सुद्धा मंचावरती यायचंय. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अतिशदा पाटील आणि जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 2 सलग लागोपाठचे चौकार आल्यानंतर आपण पाहतो दुधारी अस्त्र बाहेर काढले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील सुद्धा करण्यात आली आणि पंच या ठिकाणी मदत घेतील तिसऱ्या पंचांची. कदाचित आपण पाहतो ऑनफिल्ड अंपायर आउट देण्यात आलेले आहे आणि आता आपण लगेच चेक करू. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापर आपण करू आणि आता आमचे तिसरे पंच शशांक पाटील सर यांना तुम्ही पाहताय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पिंपळघर आणि सागाव या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती की आपण सुद्धा टॉस बॉक्स जवळ आपण जॉईंट व्हायचे, कारण मिड इनिंग मध्ये टॉस आपला सुद्धा केला जाईल. पिंपळघर आणि सागाव. लगेचच तुम्हाला क्लिअर डिसिजन पाहायला मिळेल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून. SDOUT फलंदाज होईल बाद. परतावं लागणारे आणखीन एक विकेटचं पतन. ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आता आणखीन एक धक्का. चला, सागाव टीमचे कॅप्टन आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी पिंपळघर उपस्थित आहे. धीम्या गतीचा बॉल त्याला या ठिकाणी आपण पाहतो ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहज गतीने मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. 4 ला 30. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 4 फलंदाज जे बाद झाले. 2 खेळाडूंचा आपण विचार केला तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. दुर्दैवारित्या त्या ठिकाणी चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आणि आता 30 या धावसंख्येवरती आपण पाहिले तर 4 फलंदाज श्री गणेश खोनी संघाने गमावलेले आहेत. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. VCC उसरगर संघाच्या वतीनं अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी शेवटच्या स्लॉगवरची देण्यात येईल हे आपल्याला पाहायचंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना VCC उसरगर संघ शुभम या गोलंदाजाला पाचारण करण्यात आले. अंतिम षटकामध्ये धावसंख्या 30. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा जमावा लागतील. खोनी संघाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल उसरगर संघाच्या अगेन्स्ट तर मात्र चांगले बॅटिंग करावे लागणार आहे. रेग्युलर गटामधून आपण पाहतो चांगल्या मॅचेस आजच्या रजनीमध्ये सर्व प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. पहिला सामना जय जलेश्वर वाडेकर संघाने जिंकला
दुसरा सामना किंजल 11 SBCC उमरोली संघाने जिंकला आणि तिसऱ्या लढतीकडे आपण या ठिकाणी पाहतोय आणि शेवटचं अंतिम षटक खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऑन गोईंग मॅच कडे आपण जाऊ. दोन्ही संघ बलाढ्यात. गोलंदाज शुभम लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार स्ट्रोक होता परंतु मिस टाइमिंग. चिड़िया छिप गई खेत में. आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बासमन किरण मात्रेला फलंदाज बा. आणि सुग्रा आवटे यांच्या ठिकाणी आगमन झालं. याही मान्यवरांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. बॉल चाललाय सीमा पार. यूज इट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. इट्स आउट टॉप द पार्क. बिग बिग लॉंग वे षटकार. यांच्या ठिकाणी स्वागत केलंय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर होतं. चेंडूने हवाई सफर केली आणि आता लांबच लांब पल्ल्याचा एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. शेवटचे अंतिम 2 बॉल. स्टील 2 टू गो. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. सागा वर्सेस पिंपळगर या दोन टीम मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय फुल टॉस बॉल. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय या ठिकाणी ट्रॅप रचण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टॉस देखील करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन सर आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. प्रवीण दादा पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. म्हटलं जाताना संधी प्रत्येकाला मिळते. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. पाण्याने भरलेला जेव्हा तलाव असतो ना तेव्हा मासे किड्यांना खातात आणि तोच तलाव जेव्हा कोरडा पडतो तेव्हा किडे माशांना खातात. आणि या ठिकाणी तसंच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. गोलंदाजावरती आक्रमण करण्यात आलं आणि लगेचच गोलंदाजाने त्या फलंदाजाला बाद सुद्धा केलेला आहे. शेवटचा बॉल. यावेळी शॉर्ट ऑफ लेन संपर्क नाहीये. गुड लेंथ वरून हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला आणि एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतायत. शेवट गोड राहिलाय तो मात्र गोलंदाजाने केलेला आहे. आणि आता आपण पाहतो पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या डावामध्ये संघाची धावत संख्या धाव फलकावरती 41 आणि आता 42 धावांचं लक्ष असेल BCC उसरगर संघासमोर.
थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉस करूया. चला दोन टीमचे कॅप्टन या आपण. प्रवीणजी पाटील साहेबांना मी विनंती करेन या आपण टॉस बॉक्समध्ये. साहेबांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. साहेब देखील जोडले गेलेत आपल्या सोबत. टॉस आपण करणार आहोत. पिंपळगर आणि सागावसी लढत. कॉल कोण करतो? पिंपळगर टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल आहे अँड इट इज टेल म्हणजे टॉस सागाव टीमने जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण सर्वांना वा. सागाव टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकला आहे आणि या विभागामध्ये मला वाटतं सातत्याने खेळत देखील असाल. सो निर्णय काय असेल मॅच 4 ओव्हर? फिल्डिंग. आणि हा सीझन आतापर्यंत कसा गेला? चांगलाच गेलाय. 7 ते 8 ट्रॉफ्या आल्यात. नाईट सेशन डिसिजन घेतला त्यामागे काही स्पेशल रिझन? असं काही रिझन नाही पण टॉस जिंकल्यावर फिल्डिंगच करायला मजा येते. आणि टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहे? रेग्युलर जे खेळाडू खेळतात तेच आहेत की कोणता नवीन खेळाडू आज टीममध्ये? नाही, जी आहे ती टीम असणार. आणि स्पेशली नाईट सेशनमध्ये आपण ही स्पर्धा पाहतात. वेल ऑर्गनाइज वेल डिसिप्लिन स्पर्धा. हा जो माहोल आहे कसं वाटतंय का म्हणजे स्पर्धेविषयी? स्पर्धा खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक टीम सागा. पिंपळकर टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेलेत. फर्स्ट ऑफ ऑल या विभागामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि टॉस जर तुम्ही जिंकला असता डिसिजन काय होतं? फिल्डिंग घेतली असती. पण आता 4 ओव्हर आगेत बॅटिंग करावी लागेल. सागाव सारखा एक चांगला संघ समोर 4 ओव्हर. काय वाटतं की या टोटलपर्यंत जर आम्ही पोहोचलो तर टोटल आम्ही डिफेंड करू शकतो? एखादा आकडा आणि कोणते महत्त्वपूर्ण बॅटर्स असतील या मॅचमध्ये? 50+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बॅटिंग लाईन आमची स्ट्रॉंग आहे आणि बॉलिंग पण स्ट्रॉंग आहे. पण पहिली बॅटिंग करून आम्ही नंतर पेशर टाकायचा त्यांच्यावर प्रयत्न करू. आणि हा माहोल पाहून कारण स्पेशली या विभागामध्ये या मार्च ओलांडल्यानंतर नाईट मॅचेस एक वेगळी मजा असते आणि एक चांगला माहोल आपल्याला पाहायला मिळतो. धुलीवंदनाचा देखील आज दिवस आहे. काय म्हणशील स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंड जेव्हा बघितला तेव्हा असं वाटलं की खेळायला खूप मजाच येईल. ते मातीचे विकेट आम्ही पहिल्यांदाच खेळतोय. बेस्ट ऑफ लक टीम पिंपळगर. टॉस दरम्यान इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम सागावने. निर्णय घेतला फर्स्ट से करणार आहेत फिल्डिंग. धन्यवाद. थँक्यू विशाल. थँक्यू मॅडी. वेलकम वन्स अगेन. स्वर्गवासी सतीश पाटील यांच्या स्मरणार्थ सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय आतिश दादा यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतो. यस विशाल. सर्वांनी उत्तमजी ठोंबरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी हा सन्मान करण्याकरिता विनंती करतोय बालाशेठ पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ सन्मान करावा. उत्तमदादा ठोंबरे साहेबांचा सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज त्यांचे बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचा सन्मान केला जातो. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच बोनेलीचे आमचे रवी शेठ देखील या स्पर्धा मंचावरती उपस्थित. स्वागत आहे रवी शेठ तुमचं देखील. सर्वांचं मनापासून स्वागत. सुंदर ट्रॉफिया जानमाड क्रीडा क्रिकेट संघ जांभेली याची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या आपण लगेच वळणार सामन्याकडं. रात्रीचे वाजतात ते 9:49 मिनिटं. तिसऱ्या सामन्याकडे आगेकूच करतो आपण. वेताळचे क्रिकेट संघ विसरकर संघाला कुटायच्या त्या 42 धाबा. आमचे पांडुरंग संते दादा जर सामना बघत असेल तर स्वागत आहे. किंग ट्रॉफीचे आयोजक विसरगावचे प्रसिद्ध उद्योजक राजासारखा माणूस आणि राजासारखं मन आमचे दादा तुमचं देखील स्वागत आहे स्पर्धेमध्ये. 42 धाबा कुटायचे. पहिल्या सामन्यामध्ये 45 धाबा कुटायचे होते. 3 षटकामध्ये सामना जिंकला तो जय जलेश्वर वाडेकर संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये 31 धाबा कुटायच्या होत्या आणि तो सामना 2.5 षटकांमध्ये जिंकलाय. 2.3 षटकांमध्ये उमरोली संघात जिंकलाय. आता 42 धाबांचा लक्षाचा पाठला करायचा आहे. बघायचं हा सामना देखील डिपेंड होणार की मात्र हा सामना जिंकला जाणार याची उत्कंठ शिकायला पोहोचते. सर्व प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून स्वागत. सुंदर ॲटमॉस्फिअर आणि अत्यंत सुंदर क्रीडानगरीमध्ये ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. हर्षद टोंबरे कोणी यांचा एक नामांकित गोलंदाज, एक नावलौकिक गोलंदाज आणि टाकायला फलंदाज ऋतिक संते आणि केतन म्हात्रे. हा केतन म्हात्रे वाकडांचा नसून विसरगरचा आहे. चला आपण सामन्याकडे म्हणा. दोन्ही संघांना विनंती 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये दिल्याची नोंद घ्या आपण. अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा. पहिला चेंडू गोलंदाज तयार. या मध्ये गुड बॉलिंग, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन दाखवत असताना योग्य वापर केला शोल्डरचा आणि विकेट कीपर देखील शोल्डर लेवलला चेंडू याने गॅदर केलाय आणि चांगला चेंडू दाखवलाय. स्ट्रायकला शांत दिलोय ऋतिक संतेला. ऋतिक संतेला शांत ठेवत असताना फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. पहिल्या चेंडूमध्ये
क्षेत्ररक्षण फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन असणार षटक. ओ व्हॉट अ हिट. पहिल्या चेंडू शांत राहिलाय. क्षेत्र पुढे सरकला फार वेगानं. आकाश चेंडू खाली फलंदाज बाद. पहिलाच धक्का मैदानावरती परतावं लागेल. ऋतिक संतीच वॉकिंग बॅक ऑन डग आउट. नंतर होळी आपला सण आपण एन्जॉय करतोय. स्वागत आहे सर्वांचं. आपली होळी मध्ये मैदानावरती होते कारण आज आपल्याला कुठेही एन्जॉय करायला वेळ नाही मिळाला. यस दादा. विशाल माते नांदुले यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. आयोजकांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. पहिला चेंडू डॉट नंतर मात्र विकेट बाद आणि संघाचा बॅकबॉन भरपूर वर्ष आपल्या संघाची जबाबदारी घेणारा किंग ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय पांडुरंग दादा देखील या सामन्यात एन्जॉय करतात. आणि विशाल माते येतोय. या संघाचा संघनायक बॅकबॉन ज्याला संबोधलं होतं बघायचं ब्रावो या नावाने प्रसिद्ध आहे. गुड बॉलिंग. चेंडू मागे निघून गेला. बॅकअप चांगलं होतं. एक धावचा प्रयत्न. रिस्की सिंगल दोन्ही एंडला. विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगलं होतं. अजय होता तिथे. मगाशी आकाशनं झेल टिपल्या. 42 धावा कुठे असताना कोणी संघ टार्गेट मोठं करते कारण सुरुवात हळूहळू होते कारण मागच्या 3 चेंडू फक्त एकच धाव. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग फ्रॉम द अटॅकिंग कोणी करत असताना हर्षद ठोंबरे. ट्रिमेंडस अटॅक. वंडरफुल कमबॅक. काउंटर अटॅकला सुरुवात करत असताना फलंदाजाला शांत ठेवलं. व्हॉट अ सुपर्ब बॉलिंग फ्रॉम द बॉलर हर्षद ठोंबरे. फुल एंड डिलिव्हरी. बीट केलं फलंदाजाला. व्हॉट अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. मॅग्निफिसंट डिलिव्हरी अँड सुपर बॉलिंग. नो डाऊट P1 मध्ये पहिल्या षटकाच्या स्पर्धेमध्ये एवढं इकॉनॉमी राज्य आहे कारण आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये 15-16 धावा पाहायला मिळाल्या P1 मध्ये आणि पहिलं वाजवी षटक दाखवलंय. सच अ ग्रेट बॉलिंग. हॅट्स ऑफ यू. 4 चेंडूमध्ये 1 धाव 1 गडी बाद. ऑन साइडला शॉट केलाय. क्लासिकल स्ट्रोक. उडवला चेंडू फान लेग रिझन मध्ये. लॉंग लेग रिझन मध्ये माफ करा. 6 धावांसाठी पहिला षटकार. षटका प्रॉपर टायमिंग. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. दिस इज अ ब्रँड स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन. काय फटका होता. काय नजाकत होती. पाहतच राहावं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाहतच राहावं. डोळ्याची पापणी देखील लवली नाहीये एवढं लावण्य सुंदर फटका दाखवलाय आणि क्रिकेटचं मादक सुंदर दाखवता फलंदाज दाखवलाय. चेंडू खराब नव्हता. शॉट बनवला मैदानावरती. 5 चेंडूमध्ये 7 धावा. गडी बाजूला 42 धावा कुठे आहेत. कोणी वर्ष उत्साह गेल्या 2 संघांमध्ये सामना एन्जॉय करतोय आणि फायनल ऑफ दिस ओव्हर. व्हॉट अ काउंटर अटॅक. ब्युटिफुल बॉलिंग आतापर्यंत दाखवली मैदानावरती. गोलंदाज तयार. पुढचा सामना इन ऍक्शन मध्ये पिंपलगर वर्सेस सागाव. त्यानंतर शेवटचा सामना पहिल्या सत्रातील. प्रत्येक संघाला विनंती वेळेवरती यायचंय आणि वेळेवरती क्रिकेट खेळायचं आहे कारण आज तुम्ही मोठे संघात. सर्वांना भरपूर अपेक्षा तुमच्याकडनं प्रचंड डिसिप्लिनची आणि चांगल्या क्रिकेटची. त्यामुळे शिस्तीने क्रिकेट खेळा कारण तुम्ही मोठे संघात आणि प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा तुमच्याकडनं. गोलंदाज तयार. फायनल ऑफ दिस ओव्हर. अटॅकिंग स्टार्स मध्ये फलंदाज खेचला फटका. ओ माय गॉड. आकाशनं झेल सोडलाय. नाहीये यालाच म्हणतात दैव बळंत. नशिबाची साथ. इफ द बॉल had hit to some the batsman would have gone bye bye Tata but this time he has been very lucky. luck factor on. झेल पण सुटला. ज्या आकाशनं मगाची झेल टिपला त्या आकाशनं झेल सोडलाय आणि दुसऱ्या एंडला देखील संधी होती ती देखील मिस झाली. नशिबाची साथ. रिस्की सिंगल दुसऱ्यांदा पूर्ण करत असताना आतापर्यंत 2 रिस्की सिंगल उसळगा संघाला पूर्ण केल्यात आणि एक षटकाराला 8 धावा 1 बाद एका षटकाची सांगता होते. चांगली स्पर्धा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सतीश शेट यांच्या स्मृतींना याला मात्र उजाळा देण्याचं कार्य आमच्या अतिश शेट यांच्या माध्यमातून स्पर्धा आणि जानमर्गी क्रिकेट संघात जांभेली आयोजित
ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेसाठी बंटी जांभलीच्या आमच्या सातत्याने संपर्क होतो कॉमेंट्रीसाठी, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बिंदा शिसवे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये, ते देखील सायंकाळी 6 वाजता आलेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज, टाइम आउट सुरू आहे. आतापर्यंत तुम्ही 5 मिनिटं घेतलीत पहिल्या षटकासाठी. लक्ष असू द्या. गोलंदाज तयार. अजय उतेकर, अजय उतेकर आलाय सेकंड स्पेल मध्ये. ओ बाउन्स डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज बंपर. मगाशी 2दा जीवनदान मिळून फायदा झाला नाही आणि आता मध्ये विकेट टिकेट ठरलाय. पहिल्या चेंडूत धक्का, कारण मगाशी देखील पहिल्या P1 मध्ये पहिल्या षटकात धक्का दिलाय आणि या चेंडूत धक्का क्रमांक म्हणजे धावसंख्या 8 वरती दुसरा धक्का. मागचे दोन्ही सामने एकतर्फी झाले. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामने कोणालाच आवडत नाहीयेत. मात्र हा सामना फाईट होईल असं वाटतंय मैदानावरती. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय आतिश शेट यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अटॅकिंग गोलंदाजीला सुरुवात केली. मगाशी दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय, एकही धाव न कुट्टा. आता पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय, एकही धाव न कुट्टा. 8 धावा 17 चेंडूत 34 धावांची गरज. कट केला शेवटच्या मोमेंटला टाप करत असताना सध्या कोणी नाहीये, थोडासा उशिरा होतोय उचलण्यासाठी आणि मिळणार ते एकच धाव. अनंत आला होता चेंडू खाली फार वेगानं. 80 नंबरची जर्सी परिधान करणारा एकच धाव मिळणार. एका धाव्याने संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत फक्त 9 धावा आल्यात, गडी बाद झालेत 2 आणि चेंडूंचा काही संपला 8. 8 चेंडू मध्ये 9 धावा, त्यामध्ये एक षटकार होता. बघायचं विशालनं अजूनही बॅटचा पेस ओपन केला नाहीये. बघायचं विशाल शांत राहतो, नंतर संयम बाळगतो, नंतर संघर्ष करतोय आणि त्या संघर्षातनं पेटून उठून धावांचा वनवा पेटवतोय. बघायचं खेचला फटका, बॉटम एज मिस्टोक, सरफराज चेंडू खाली, फलंदाज बाद. मोठा धक्का मैदानावरती. 9 वरती 3 हादरे आणि कोणी संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आणि उसळकर संघ थोडासा संघर्ष करतो धावांसाठी. यस ठीक आहे. थँक्यू डीजे. वॉट अ बॉलिंग. निकित पाटील आलाय इनॅट नंबर 5 वरती. 3 धक्के आतापर्यंत. विशाल देखील बाद झालाय. विशालनं फारसं काही केले नाही संघासाठी, एकच धाव कुठली ती रिस्की सिंगल मगाशी कंप्लीट केली त्यानं आणि आता तो देखील बाद झाला. गुड बॉलिंग. कोणी संघाचा काउंटर अटॅक, ट्रिमेंडस स्पेशल, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग, 4 क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. त्यामुळे याली उसळकर संघावरती प्रचंड हाबी झाला संघ. 9 वरती 3 धक्के, 200 षटक मार्गस्थ असताना कुटायच्या त्या फक्त 42 धाबा. मात्र मोठ्या होत्या धाबा आता. एज अँड टेकन, 1 more wicket goes down. What a wonderful bowling from the bowler. Superb delivery. तर्फी होतो की काय असा प्रश्न विचारला जातोय. कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 1 गडी बाद झाला, 1 षटकार आला. मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावांची मात्र गती थांबली आणि विकेटचं सातत्य कन्सिस्टन्सी सुरू ठेवली मैदानावरती गोलंदाजांना. गुड बॉलिंग. ही इज ऑन हॅट्रिक. गोलंदाज अजय उतेकर. सुपर बॉलिंग. ही इज ऑन हॅट्रिक. व्हॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स फ्रॉम द उतेकर.
स्विचेसचा वापर प्रचंड दमदार, मी म्हणेन या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये स्विच केलेला आहे जेव्हा धावांची गरज आहे आणि स्वतः गोलंदाज हॅट्रिक वरती आहे. दाद देण्या फलंदाजाची मी प्रचंड संख्येनं मात्र डेअरिंग दाखवली, कारण ते क्षेत्र खाली होतं. जर चेंडू कनेक्ट झाला असता तर अलगद त्याला चौकार मिळाला असता, मात्र कनेक्टिंग नाही आहे. चेंज ऑफ पेस, डाऊन द लाईन गोलंदाजी, व्हॉट अ बॉलिंग. इथं गोलंदाजी आवडली असेल तर अजय उद्योगासाठी टाळ्या होत्यात. काय गोलंदाजी अटॅक दाखवला मध्ये होती. सुपर बॉलिंग. एंड ऑफ द कम्प्लिशन ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. स्कोरबोर्ड ऑन ओनली 9 लॉस ऑफ द 3 विकेट्स. फक्त एकच धाव दिली आणि गडी बाद केले. ते 3 ओव्हर हॅट्रिक केली. 4 धक्के आतापर्यंत. पाण्याची मागणी केली जाते पंचांकडनं अशी तुम्हाला सूचना येते. पंच आमचे मॅके सर, जगदीश दुधकर सर आणि मिस्टर शशांक सर, स्वागत आहे तुमचं. आता समीकरण कठीण झालंय. 12 चेंडू 33 धावा. बरोबर का? The full atmosphere for the cricket. Very good into all of you present here. You're watching later Satish Memorial Trophy 2025. Welcome everyone. येणारे चेंडू आता 12-33 धावांची गरज आहे. वॉर्म वेलकम एव्हरीवन. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आज होळीचा सण आपण साजरा करतोय, तरी देखील भरपूर प्रेक्षक आणि तरी देखील संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले आहेत. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. 12 चेंडू 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव 3 गडी बाद. त्यामुळे समीकरण कठीण झाले. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे. बघायचंय विसरकर संघ किती फाईट करणार. कोणी संघाचं मी कौतुक करेन न विसरता. आय विल अप्रिशिएट टू कोऑर्डिनेट विदाउट फेल बिकॉज दे हॅव व्हेरी वंडरफुल परफॉर्मन्स शोन, नो डाऊट. येणारे चेंडू आता 12-33 धावांची गरज आहे. जबरदस्त ॲटमॉस्फिअर मध्ये स्पर्धा रंगत असताना सर्वांचं लक्ष वेधणारी महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप सुंदर आयोजन, अत्यंत सुंदर क्रीडानगरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू डॉट आलाय पहिल्या षटकातील. मगाशी पहिला P1 मधला पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू गडी बाद आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट. डॉमिनेट केले फलंदाजांना. 11 चेंडू 33 आता कठीण झालाय. मगाशी 17-34 प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. आता 11-33 प्रत्येक चेंडू मागे 3 धाव. कठीण झाले विसर्ग संघाला. फुलर डिलिव्हरी. फक्त चेंडूला प्लेसमेंट करत असताना दिशा दिली, स्वतःला झोकून दिलं शॉट थर्डमॅनला हर्षदनं आणि मिळणार ती एकच धाव. येणारे चेंडू 10 आणि 32 धावांची गरज. सामन्यात मजा आली नाहीये, मात्र अजूनही मजा येऊ शकते जर विसर्ग संघाने इथनं पलटवार केला, षटकार चौकारांची आतिषबाजी केली तर सामन्यामध्ये कमबॅक करायला वेळ लागणार नाहीये. कारण क्रिकेट असा खेळ आहे, क्षणामध्ये बदलतोय आणि बदलायला देखील वेळ लागत नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल क्रिकेट ॲज वेल ॲज इन पॉलिटिक्स. सर्व पॉसिबल आहे पॉलिटिक्स आणि क्रिकेटमध्ये. बघायचं येणारे चेंडू 10 आणि 32 धावांची गरज. रातोरात पक्ष बदलले जातात, रातोरात पक्ष फोडले जातात, रातोरात सरकार बदलली जातात. त्यामुळे क्रिकेटमध्ये देखील रातोरात काही होऊ शकतो आणि क्रिकेट आपण पाहतोय. 10 चेंडू 32 धावा. वेलकम एव्हरीवन. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाजाला सॅक्रिफाईस करावी लागली विकेट आणि फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का. आता समीकरण कठीण झालंय. येणारे चेंडू 8 आणि 32 धावांची गरज. पहिला 17-34 तेव्हा प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. नंतर 11-33 प्रत्येक चेंडू मागे 3 धावा. आता 8-32 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 4 धावा. यस इज आहे. शेवटचे 3 चेंडू षटकात गुड बॉलिंग. एकच षटकार लागला आतापर्यंत. एकही चौकार नाहीये, एकही डबल नाही, एकही ट्रिपल नाहीये.
त्या धावसंख्या अवंतर देखील नाही आहेत. खूप चांगली गोलंदाजी. फुल टॉस या रिटर्न केल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन शेंदपुढे सरकलाय. एक्झॅक्टली पंचांच्या मागे बॅकवर्ड सलग रिझर्व मध्ये एकच धाव मिळणार. एका धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट. तर तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायची आहे. येणारे चेंडू 8 आणि 31 धावांची गरज. पहिला सामना एकतर्फी, दुसरा सामना एकतर्फी, तिसरा सामना एकतर्फी होणार की फाईट होणार ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. शेवटची 2 चेंडू षटकातील खूप काही सांगून जातील. या सामन्याला कलाटणी देणारा ऑनसाइडला टर्न करत असताना एकदा पुढे केली वेगानं. स्वतः कोणा चेंडू खाली आला. शॉर्ट मिड विकेटला दुसऱ्या मॅचचा प्रयत्न नाहीये. नकार दिलाय. गो बॅक असा कॉल दिलाय. कारण तिथे निश्चित अडचण भासू शकली असती आणि गो बॅकचा कॉल दिलाय. मिळणार ते एकच धाव. येणारे चेंडू 7 आणि गरज ती 30 धावांची. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धावा आणि या षटकामध्ये आत्तावर धावा आल्या त्या फक्त 3च धावा. व्हेरी गुड जॉब ॲज अ स्कोरर. आमचे दोन्ही स्कोरर अजय आणि राज, स्वागत आहे तुमचं. शेवटचा चेंडू 7 चेंडू 30 धावा. या षटकातील जर षटकार चौकार आला तर अजूनही अशा पल्लवित होतील विजयाच्या. नाहीये. ऑन द राईज केलाय. स्क्रीन थ्रू द लाईन, इन फ्रंट ऑफ द स्क्रीन अँड डाऊन द लाईन. मिळणार ती फक्त एकच धाव. फारसा फरक पडणार नाहीये. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. या षटकामध्ये फक्त 5 धावा. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. त्यामुळे समीकरण कठीण झालंय. 7 चेंडू 29 धावांची गरज. यस दिस आहे. सतरा मिनिटं. थँक्यू सपोर्ट केला आपण आम्हाला. पुढचा सामना इनॅक्शन पिंपलगर सागाव. गेट रेडी फॉर द मॅच. लगेच सामना संपल्यावर आतमध्ये एंटर करायचं आहे. वेळेचा सदुपयोग करायचा आहे. सर्वांना विनंती असणार आहे. येणारे चेंडू 6 आणि 29 धावांची गरज. उसळकर संघाच्या खात्या खेळामध्ये डगआउटमध्ये मात्र आता सन्नाट्याचं वातावरण आहे. आमच्या टेनिस क्रिकेट.in ला विनंती असणार की संपूर्ण माहिती दाखवा, प्रेक्षक दाखवा, डगआउट दाखवा. हवेमध्ये चेंडू संचार करतोय. पंचांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. नाही लँड होते सेफ लँडिंग आणि मिळणार त्या 2च धावा. आता मध्ये समीकरण कठीण झालंय. येणारे चेंडू 5 आणि गरज 27 धावांची. टेनिस क्रिकेट.in चं देखील स्वागत करूया आपण. या परिसरामध्ये आमचे गौरव सावंत सर असतात आणि त्याची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये 20 लाख टप्पा पार करणारी पहिली वाहिनी आहे ती मात्र युट्यूबची वाहिनी. 20 लाख. संतोष नाणेकर आमचे CEO ऑफ दिस टेनिस क्रिकेट.in आणि आमचे गौरव सावंत सर भरपूर प्रचंड आहेत त्यांची देखील. आणि मिळणार ते एकच धाव आणि एखाद्यानं फारसा फरक पडणार नाहीये. 4 चेंडू 26 धावा. एकतर्फी सामना होतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाहीये. येणारे 4 चेंडू 26 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. धावा वाजून होतात ते 11 मिनिटं आणि आपण तिसरा सामन्याकडे आगेकूच करतोय. टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. सर्वांचं स्वागत आहे. फुल टॉस. बॅटचा पेस ओपन केलाय. फेकून दिलाय चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला षटकार. खूप उशीर झालाय. पहिल्या षटकामध्ये 4थ्या चेंडूची षटकार आणि शेवटच्या षटकामध्ये आलाय तो 3ऱ्या चेंडूची षटकार. उशीर झालाय त्याला समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3 आणि 22 धावांची गरज आहे. बरोबर का? 20 धावांची गरज आहे. 22 झाल्यात. 26 काढायच्या होत्या. 3 चेंडू 20 धावा. वेळ गेली. कार्यक्रम संपला. सत्ता गेली. शानपण संपलं. उशीर झाला षटकार चौकारांना. त्याला उशिरा सुचलेला विचार आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस किंमत दुष्काळ असते. दुष्काळ आहे त्या. या षटकार चौकाला महत्व नाहीये. फक्त एन्जॉय करू शकता तुम्ही. देर इज नो एक्साइटमेंट. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. यू आर वॉचिंग नाउ वन साइडेड मॅच. नो एक्साइटमेंट. 2 चेंडूंनी गरज आहे ती फार मोठ्या धावांची. त्याला विसर्गड संघाला परतीचा प्रवास करावा लागेल असं वाटतंय. गुड बॉलिंग. गुड कॅच आणि शेवटचा चेंडू. चला डीजे.
खेळला जातोय ऑन साइडला स्वीप करत असताना मिळणार धाव नाहीये आणि 18 धावांना सामना जिंकलाय कोणी संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक ब्रावो अँड हार्ड लक उसरगा टीम. 18 धावांना सामना गमावा लागलाय. चला पुढचा सामना लगेच इन ऍक्शन मध्ये उतरायचंय. पिंपळगाव आणि सागाव या सचिनचा संघ आपण पाहणार आहोत. या वर्षात संघाने SSC ट्रॉफी चॅम्पियन टीम आहे आणि त्या संघाला आपण पाहणार इन ऍक्शन मध्ये आणि त्याला फाईट करील पिंपळगाव टीम. या कॉमेडी बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आपण विशाल पाटील यांना पुढच्या सत्रासाठी 4 षटकांमध्ये.